हा साप जो तुम्ही समोर पाहतात मित्रांनो, हा साप म्हणजे चेकर्ड किलबॅक वॉटर स्नेक म्हणजे विरुळा, मराठीत ज्याला विरुळा म्हटलं जातं. अतिशय आक्रमक स्वभावाचा हा साप आहे. म्हणजे कपड्यावर जसं मशीन चालतं तसा हातावर चावत सुटतो, इतका आक्रमक स्वभावाचा हा साप आहे. पण पूर्णपणे बिनविषारी हा साप. चावल्यानंतर त्या भागाची आग वगैरे होते, पण कोणत्याही प्रकारे लोकांना. आणि हा साप काय करतो, धोका दिसला की फणा काढल्यासारखा भास निर्माण करण्याचा, तोंड चपट करून फणा काढल्यासारखा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. खूपच आक्रमक स्वभावाचा, रागीट स्वभावाचा साप आहे, पण पूर्णपणे बिनविषारी आहे. आणि जवळपास 4.5 ते 5 फुटापर्यंत याची लांबी वाढू शकते. डोळ्याच्या मागे 2 तिरप्या काळ्या रेगा आणि शेवाळी हिरवट रंग असं याला आपण सहज ओळखू शकतो. बघा, तुम्ही बघितलं असेल की कॅमेरा हल्ल्यावर तात्काळ तो आक्रमकपणे हालचाल करतो. तर खूपच आक्रमक स्वभावाचा आहे आणि पण पूर्णपणे बिनविषारी आहे. याच्या चाव्याने आग होते त्या भागाची आणि रक्ताची धार लावते. म्हणजे कपड्यावर मशीन जसं चालतं तसा हातावर चावत सुटतो. इतका आक्रमक स्वभावाचा हा साप आहे. हा आपल्याकडे महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात सर्वत्र आढळतो, पण पूर्णपणे बिनविषारी आहे. पण त्यामुळे अनेक लोक तो, आणि त्याची जी पद्धत आहे ती जमिनीवरनं अर्धा भागवर त्याच्या शरीराचा उचलून उड्या मारत चालल्यासारखा हा साप चालतो. तर त्यामुळे लोकांना तोंड वर करून चपट केल्यामुळे बहुसंख्य वेळेला लोकांना नाग आहे असं वाटतं. तर नाग हा पूर्ण आपल्या पंजासारखा जेव्हा फणा दिसेल त्याला फणा म्हटलं जातं. नुसतं तोंड वर उचलल्याने त्याला फणा म्हटलं जात नाही. सगळे बिनविषारी साप पण जमिनीपासनं थोडं उंचावर आपलं मान वर उचलून, तोंड वर उचलून उभे राहता. याचा अर्थ फणा काढला असं होत नाही. तर पूर्ण आपल्या हाताच्या पंजासारखा जेव्हा दिसेल तेव्हा त्याला फणा म्हणतात. तर हा चेकर्ड किलबॅक वॉटर स्नेक हा बिनविषारी साप, ज्याला विरुळा आपण ग्रामीण बोली भाषेत म्हणतो, याला शास्त्रीय भाषेत दिवड म्हटलं जातं. तर हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. या सापाची मादी अंडी घालते आणि त्या अंड्यातनं 55 ते 60 दिवसांनी पिल्लं बाहेर येतं. असा हा साप बघून घ्या.